हे एव्हरीवन, वेलकम टू बी पामसोहॉलिक. आज आपण बौद्ध दर्शन बघणार आहोत. बौद्ध दर्शन हे अनिश्वरवादी, अनात्मवादी, अवैधवादी होते. त्याचे रचयिता गौतम बुद्ध होते, ज्यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला शाक्य कुळातील कपिलवस्तू राजपरिवारात झाला. गौतम बुद्ध हे शुद्धोधन राजाचे पुत्र होते. त्यांचं नाव सिद्धार्थ सुद्धा होतं आणि सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल होते. त्यानंतर जीवनाचा अर्थाचा शोध घेताना गयेजवळील जे बोधिवृक्ष होते त्याखाली त्यांनी बुद्धत्व प्राप्त केले. सारनाथमध्ये त्यांनी पहिले प्रवचन दिले, ज्यामध्ये त्यांनी 4 आर्यसत्याचा उल्लेख केला. 4 आर्यसत्य याला चार तत्वे सुद्धा म्हटलेले आहे. ते म्हणजे दुःख, दुःख कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचे मार्ग. तर दुःख हे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रचिती होत असलेली गंभीर बाब आहे. त्याचे कारण म्हणजे अज्ञान, अविद्या. कारण अविद्येने तृष्णा, तृष्णेमुळे दुःख. दुःख कारणाचे 12 निदान सुद्धा सांगितलेले आहेत. त्यानंतर दुःख निरोध, जाती व जरामरण हे प्रमुख भाव आहेत. जाती म्हणजे ज्या कुळात किंवा ज्या जातीमध्ये त्याचा जन्म होतो, आणि जरामरण म्हणजे जन्म मृत्यू. तर ह्या प्रमुख भावांमुळे दुःख निरोध होत असतो. 12 दुःख कारणाच्या निरोधाने दुःखापासून मुक्ती मिळू शकते. अज्ञानातून मुक्ती मिळाल्याने सत्यज्ञान होते, हे म्हणजे दुःख निरोध. दुःख निरोध म्हणजे काय? तर अज्ञान हेच मूळ कारण आहे दुःखाचे. जर तुम्ही अज्ञानापासून मुक्ती मिळवली तर तुम्हाला दुःखापासून सुद्धा मुक्ती मिळेल. आणि दुःख निरोधच म्हणजे काय की दुःखाला टाळणे. सो अज्ञानापासून मुक्ती मिळवून तुम्ही दुःखाला टाळू शकता, असं त्यांनी दुःख निरोधात सांगितले आहे. त्यानंतर दुःख निरोधाचे मार्ग म्हणजे अष्टांग योग मार्ग. निश्चित असे मार्ग आहेत ते. तर पहिले आपण 12 निदान दुःख कारण बघू. पहिलं म्हणजे अविद्या, त्यानंतर संस्कार. संस्कार म्हणजे विषयांच्या संबंधाने उत्पन्न होणारा राग, द्वेष, मोह हे विकार. त्यानंतर विज्ञान, विशिष्ट ज्ञान, नामरूप, स्वतःच्या नावासाठी केलेली काही धडपड. षडायतन म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि मन ह्याच्या निष्क्रिय झाल्याने जो दुःख होतो ते. स्पर्श म्हणजे दुःखाचा अनुभव, इंद्रियांशी विषयांचा संयोग होणे. त्यानंतर वेदना म्हणजे त्रास. वेदना 3 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत: सत्वगुणात्मक, रजगुणात्मक आणि तमगुणात्मक वेदना. त्यानंतर तृष्णा. तृष्णा म्हणजे गोष्टीची आसक्ती. उपादान म्हणजे आत्यकिंता. समवायी कारण तृष्णेचं हे उपादान आहे. त्यानंतर भव म्हणजे जन्माच्या वेळी नाळ कापताना जो त्रास होतो त्याला भव म्हटलेले आहे. जाती म्हणजे जन्माला येऊन विविध अवस्थामध्ये जाणे, बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था हे सर्व. त्यानंतर जरामरण म्हणजे म्हातारपणामुळे होणारे जे त्रास आहेत ते. त्यानंतर आपण दुःख निरोधाचे मार्ग, अष्टांग योग मार्ग बघू. ते 8 सांगितलेले आहे. पहिले म्हणजे सम्यक दृष्टी. 4 आर्य सत्याचे ज्ञान होणे, यथार्थ ज्ञान होणे म्हणजे सम्यक दृष्टी. त्यानंतर सम्यक संकल्प म्हणजे शुभकामना किंवा दुःखाविषयी विरक्ती, डिटॅचमेंट असावी. केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग असावी, हे म्हणजे सम्यक संकल्प. त्यानंतर सम्यक वाचा म्हणजे असत्य किंवा खोटे परिनिंदा, कटू शब्द, व्यर्थ बडबड यापासून दूर राहणे, यांना त्यागून देणे. त्यानंतर सम्यक कर्म म्हणजे अहिंसा किंवा चोरी करू नये, इंद्रियांवर ताबा मिळविणे. सम्यक आजीविका म्हणजे योग्य मार्गाने आपलं पालनपोषण करावे, आपलं जीवन जगावे. सम्यक व्यायाम म्हणजे मनातील दुर्विचार काढून शुभ विचारांनी प्रयत्नशील राहावे. सम्यक स्मृती म्हणजे सर्व दुःखमय व क्षणिक आहे हे नेहमी स्मरणात ठेवून कुठलेही काम करावे. सम्यक समाधी म्हणजे अष्टांग मार्गाची परिणिती. ध्यानाच्या अवस्थेतून चित्ताला परम शांतीचे अनुभव होणे म्हणजेच सम्यक समाधी होय. त्यानंतर बुद्धाचे पंचशील. पंचशील म्हणजे 5 आणि शील म्हणजे सदाचार. तर 5 सदाचार सांगितलेले आहेत. सदाचार म्हणजे नैतिक आचरण्यासाठी जे नियम आहेत ते. सो भिक्षूंसाठी ते 10 सांगितलेले आहेत आणि इतरांसाठी 5 नियम सांगितले आहे, म्हणून बौद्धांचे पंचशील. पहिले आहे प्राणातिपात विरती, म्हणजे अहिंसा करू नये, मारामारी करू नये. अदत्तादान म्हणजे जी वस्तू आपणास दिली नाही आहे ती घेऊ नये, चोरी करू नये. काममिथ्याचार विरती म्हणजे अवैध मार्गाने कामपूर्ती करू नये. मृषावाद विरती म्हणजे असत्य बोलू नये. सुरामैरय प्रमादस्थान विरती म्हणजे मद्यपान करू नये किंवा ज्या ठिकाणी मद्य उत्पन्न होत आहे ते ठिकाण त्यागून द्यावे. बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे. त्यानंतर बौद्ध दर्शनाची प्रेरणा म्हणजे काय?
दुःख निरोधरूपी फल मिळविण्यासाठी त्यांनी 10 अव्याकृते सांगितलेली आहेत. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे बौद्धांचे मूळ वाङ्मय. मूळ धर्मग्रंथ ह्याला त्रिपिटक म्हटलेले आहे. पिटक म्हणजे पेटी किंवा टोपली, त्याचाच दुसरा अर्थ भिक्षुकसुद्धा होते. सो निर्वाणानंतर बुद्ध धर्माचा खूप प्रसार झाला आणि बुद्धाचा उपदेश व वचने परंपरेने स्मृतिरूप वाङ्मयात उपलब्ध झाले. सो ते 3 धर्मग्रंथ असल्यामुळे त्याला त्रिपिटक म्हटलेले आहे. त्यामध्ये सूतपिटक, विनयपिटक आणि अभिधम्म पिटकाचा समावेश होतो. सूतपिटक जे आहे ते बुद्धांनी स्वतः केलेले उपदेश आहे. त्याचे पुढे जाऊन आणखी 5 भाग होतात आणि त्या 5 भागांचे पुढे जाऊन आणखी पोटविभागसुद्धा होतात. सो ते 5 भाग आहेत दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुरत्त निकाय, खुद्दक निकाय. खुद्दक निकायावर धम्मपद हे पोटविभाग खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर विनयपिटक. विनयपिटकचे सुद्धा 5 भाग आहेत. भिक्षूने आचरवायचे जे नियम आहेत ते विनयपिटकमध्ये सांगितलेले आहे आणि अभिधम्म पिटकाचे 7 प्रकरण आहे. त्यामध्ये तात्विक चर्चेचा उल्लेख आढळतो. फोर्थ पॉईंट बघू आपण बौद्धांचे प्रामाण्य. म्हणजे बौद्ध दर्शनामध्ये प्रत्यक्ष अनुमान हे 2 प्रमाण मानलेले आहेत. त्यानंतर बौद्ध संप्रदाय 2 आहेत, महायान आणि हीनयान. महायान अनेक लोकांना वाहून नेण्यास समर्थ आहे आणि हीनयान फक्त एक व्यक्तीच्या निर्वाणास रिस्पॉन्सिबल आहे. महायान हे सोपं आचरण सांगतो, हीनयान कठीण आचरण सांगतो. त्यानंतर समुदायाचं निर्माण हे महायानाचे उद्देश आहे आणि स्वतःचं निर्माण हे हीनयानाचे उद्देश आहे. त्यानंतर महायानमध्ये पदार्थाच्या वास्तव रूपाला तत्तथा म्हटलेलं आहे. योगाच्या 6 अवस्था त्याला परिमिता म्हटलेले आहेत. ते म्हणजे दान, शील, शांती, वीर्य, ध्यान, प्रज्ञा. बुद्धाला देवतत्व मानलेले आहे महायानामध्ये. त्यानंतर महायान व हीनयान हे प्रमुख 2 संप्रदाय आहेत. पण पुढे जाऊन त्यांचेसुद्धा काही प्रकार घडले किंवा त्यांचेसुद्धा काही फर्दर ऑन संप्रदाय घडले. त्यामध्ये पहिले येते वैभाषिक मत. कनिष्काने अभिधम्म पिटकावर विभाषा टीका लिहिलेली आहे. MCQ पॉईंट आहे. त्यानंतर पृथ्वी, वायू, तेज, जल व विज्ञान हे 5 संस्कृत पदार्थ आहे. संस्कृत पदार्थ म्हणजे मिश्रित आणि 3 असंस्कृत अमिश्रित पदार्थ म्हणजे आकाश, अप्रतिसंख्या निरोध आणि प्रतिसंख्या निरोध. त्यानंतर पदार्थ क्षणिक आणि दुःखमय आहे, त्याला अधिष्ठान नाही आहे, ते अनात्मवाद्यामध्ये सांगितले आहे. त्यानंतर सौत्रांतिक मत जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाह्य पदार्थ केवळ अनुमेय आहे. सौत्रांतिक व वैभाषिकमध्ये जे डिफरन्स आहे ते म्हणजे सौत्रांतिक युक्तिवाद करतात. योगाचार मत त्याला विज्ञानवाद सुद्धा म्हटले आहे. बाह्य पदार्थांना अस्तित्व नाही असे त्यांचे म्हणणे आहे. माध्यमिक मत म्हणजे शून्यवाद, सत्य टिकून राहते आणि संसार शून्य आहे असं त्यांचं म्हटलेलं आहे. शून्यवाद असं म्हणतं की कुठलेच ज्ञान टिकत नाही, जे टिकते ते सत्य आहे. त्यानंतर आपण बघू बौद्धांचे द्रव्य. बौद्धांनी 4 द्रव्य मांडलेले आहे, जीव, पुद्गल, आकाश, काळ. त्यानंतर बौद्धांचा संघातवाद. कार्यकारण भावावर आधारित असलेला संघातवाद. त्याचं असं म्हणणं आहे की कारणाचा जेव्हा नाश होतो तेव्हा कुठं कार्याची उत्पत्ती होत असते. इथं फॉर एक्झाम्पल जर आपण बीज बघितलं तर बीज हे कारण आहे आणि त्यापासून जो उगवणारा अंकुर आहे ते कार्य आहे. द्रव्याचा घटकांचा संयोग जेव्हा नष्ट होतो तेव्हा अंकुर कार्यरूपाने उत्पन्न होत असते. तंतू जर आपण कारण रूपाने एक्झाम्पल बघितलं तर तंतूचा जो तंतूपणा नष्ट झालं तेव्हा वस्त्राची निर्मिती होईल, ते म्हणजे कार्य. प्रत्येक संघात काही काळ टिकतो, त्यानंतर नष्ट होतो आणि परत नवीन संघात बनत असतो. उदाहरण शरीरातील दोषवैषम्यता. दोषवैषम्यता झाली, काही काळ टिकते, त्यानंतर तिचा नाश होऊन परत दोषसाम्यता येते. दोषसाम्यता म्हणजे काय? स्वस्थ. त्यानंतर बौद्धांचा शरभंगुरवाद. सर्व क्षणिक क्षणिकम सर्व अनित्यम. जगातील प्रत्येक वस्तू ही परिवर्तनशील आहे. म्हणजे काय? त्याची जी अवस्था आहे ती क्षणिक आहे, काही काळ टिकते व नष्ट होते. 3 अवस्था सांगितलेल्या आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि विनाश. उत्पत्ती, स्थिती व विनाश हा क्षणाक्षणाला होतो. आयुर्वेदाने बौद्धांचा क्षणभंगुरवादाचा स्वीकार स्वभावो परमवादात केलेला आहे. शीर्यते तत शरीरमनुसार शरीराची सतत झीज होते, म्हणजे त्याचा विनाश होतो, त्यानंतर ती झीज काही काळ टिकते. तो डिसीज जसा आहे तसं त्याचे काही अवस्था होत असतात. त्यानंतर शरीरभाव परत उत्पन्न होतो, म्हणजे उत्पत्ती होते आणि मग ती स्थिती टिकून राहते. अशा प्रकारे विनाश, उत्पत्ती, स्थिती ह्या 3 अवस्था प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात.
चरकांनी बौद्धांचा क्षणभंगूरवाद जो आहे ते स्वभावपरमवादाने मान्य केलेला आहे. स्वभावपरमवाद म्हणजे काय? जायन्ते हेतु वैषम्याद्विष्मा देहधातवः हेतू साम्यात समास्तेषां स्वभावो परमः सदा. स्वभाव म्हणजे निसर्गतः किंवा नैसर्गिक आणि उपरम म्हणजे नष्ट होणे. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय पदार्थांचे स्वभावतः विनाश होते. नावावरूनच आपल्याला लक्षात येते की निसर्गतः नष्ट होणे म्हणजे त्याचा नाशासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नाही आहे, कुठल्याही हेतूची गरज नाही आहे. धातूंच्या उत्पत्तीत कारणाची अपेक्षा असते, विनाशास नसते. उदाहरण, दिवा प्रज्वलित ठेवण्यासाठी आपल्याला वात, तेल, अग्नी या सगळ्यांची आवश्यकता असते, पण ते विझवण्यासाठी कुठल्याही साधनाची आवश्यकता नसते, ते कसंही विझू शकते. या विनाशाला स्वभावोपरम म्हणतात. हे बौद्धांचे मत आहे. प्रत्येक वस्तू ही जी आहे ती क्षणत्रस्थायीमध्ये असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रथम क्षणाला उत्पत्ती होते, दुसऱ्या क्षणाला त्याची स्थिती असते आणि तिसऱ्या क्षणाला ते नष्ट होते. आपण जर शारीरिकरीत्या बघितलं तर विषम दोष जे आहे ते रोगाचे कारण आहे. जेव्हा दोष वैषम्य अवस्थेत असतात तेव्हा ते रोगांची निर्मिती करतात. मग ते काही काळ टिकतात, त्यानंतर ते नष्ट होतात आणि परत धातू साम्यता किंवा दोष साम्यता प्रस्थापित करतात, म्हणजे स्वास्थ्य परत आणतात. अनेक वेळा चिकित्सा न करता सुद्धा दोषांचं स्वाभाविक शमन होतो. हे आपण स्वभावपरमवादाने सांगू शकतो. यालाच स्वभावपरमवादाचा सिद्धांत म्हटलेला आहे. आपण जर क्रियाशरीरच्या हिशोबाने जर बघितलं तर स्वभावपरमवाद तिथं सुद्धा उपयुक्त ठरतो. आहार रसाने धातूची उत्पत्ती होते, त्यानंतर त्याची पूर्ती होते, परत धातूचा नाश होतो आणि नाश झाल्यावर त्याची परत दुसऱ्या याच्याने उत्पत्ती होत असते. तर ही सायकल अशीच कंटिन्यू होत असते. पण आपल्याला जे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती ही की विनाशाला कुठलंही कारण नाही आहे. विनाश उपरम म्हणजेच विनाश हे अहेतुक आहे, कारण नसलेलं, आणि निर्माण म्हणजे उत्पत्ती सहेतुक आहे. हे आपण शरीरात नेहमी विअर अँड टिअर फेनॉमेनॉन जे आहेत त्याद्वारे सुद्धा लक्षात घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला बौद्ध दर्शन संपलेलं आहे. भेटूया जैन दर्शनमध्ये. थँक्यू.